महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून बौद्ध धम्माचं भवितव्य या विषयावरती आज मी आपणाशी ही प्रवचनाच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने महाबोधी सोसायटीच्या महाबोधी या मासिकासाठी एक लेख लिहिला होता. या लेखाचं टायटल जे होतं, बुद्धा अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन, या शीर्षकाखाली, या मथळ्याखाली बाबासाहेबांनी हा लेख 1950 साली महाबोधी या मासिकासाठी लिहिला. या लेखामध्ये बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या गोष्टी आजच्या काळामध्ये खूप महत्वाच्या आहेत. कारण की एक गोष्ट प्रकर्षाने आपण ही लक्षात घेतली पाहिजे. आपण जे आज एक नव्या दिशेने भवितव्याकडे जी वाटचाल करत आहोत, आणि ही वाटचाल जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अधीन राहून किंवा त्या विचारांचा पायीक होऊन जर आपण ही वाटचाल करत आहात, तर या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्वाचं एक बाबासाहेबांनी सांगितलेलं जे स्टेटमेंट आहे ते आपण लक्षात घेणे खूप आवश्यक आहे. बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही किती अंतर चालला यापेक्षा ते अंतर तुम्ही कसे चालला या गोष्टीला जास्त महत्व आहे. कारण की आजच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही लोकांनी आत्मसात केलेली आहे, आणि ही विचारधारा आत्मसात करून काही लोक त्याचं अनुनय हा आपल्या जीवनामध्ये करत आहे. परंतु वास्तविक स्थितीमध्ये जर आज आपण पाहिलं तर आज अनेक लोक ही पुन्हा आहे त्याच धर्मामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा जुन्या चालीरीती, रूढी परंपरा, अंधश्रद्धा अशा गोष्टींच्या पाठीमागे अनेक लोकांची वाटचाल होत असताना आपल्याला दिसत आहे, किंवा अनेक लोक ही वाटचाल करत आहे. आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर एकीकडे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला धम्म आणि त्यांचे विचार या गोष्टींची सोशल मीडियाद्वारे, व्याख्यानातून किंवा चर्चासत्रातून अनेक प्रकारे आपण चर्चा करत असतो. परंतु आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये समारंभ निघतील, किंवा आपल्या घरामध्ये मंगल परिणयाचे कार्यक्रम निघतात, किंवा गृहप्रवेशाचे कार्यक्रम निघतात, किंवा कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम ज्यावेळेस आपण घेतो त्या त्या वेळेस आपण काही गोष्टी या विसंगत बुद्ध धम्माच्या स्वरूपामध्ये आपण करत असतो. किंवा आजही आपण पाहिलं तर अनेक लोक जत्रा, यात्रा किंवा अनेक हिंदू सण हे साजरे करताना आज आपल्याला पाहायला मिळतात, आणि ते त्याची जाहिरात राजकारणाच्या नावाखाली, समाजकारणाच्या नावाखाली सोशल मीडियाच्या द्वारे किंवा प्रिंट मीडियाच्या द्वारे किंवा फ्लेक्सबाजी करून सगळीकडे हे पाहायला आपल्याला मिळत असते. हे सर्व अनेक लोक म्हणतात की आम्हाला आमचं एक सामाजिक आणि एक राजकीय गणित करायचं असतं, आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी ते करत असतात. परंतु जर आपण इतिहासामध्ये जर डोकावलं तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की जितक्या कष्टातून, जितक्या हाल अपेक्षा सहन करून, सोसून जे अनेक लोकांनी या चळवळीला गतिमान करण्यासाठी, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत अपार असे कष्ट घेऊन या चळवळीला विकसित करण्यासाठी जितके कष्ट घेतले, जितकी पराकाष्ठा केली, या पराकाष्ठेचं चीज म्हणजे आज आपल्याला प्राप्त झालेला बौद्ध धम्म आहे, किंवा याचं चीज म्हणून आज आपल्याला प्राप्त झालेली भारतीय लोकशाहीवरती आधारित संविधान जे आहे, की ज्याचा मूलगामी मार्ग हा धम्म आहे, आणि तोही बुद्धांचाच धम्म आहे. ही गोष्ट स्पष्ट आहे. म्हणून बाबासाहेबांनी 1950 सालच्या परिस्थितीमध्ये जे वक्तव्य किंवा जे लिखाण केलं होतं ते लिखाण देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण की 1956ला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला, परंतु 1950 साली त्यांची जी एक वैचारिक भूमिका जी होती, ती वैचारिक भूमिका या महाबोधी मासिकातून आपल्याला स्पष्टपणे जाणवते, आणि बाबासाहेबांच्या या लेखातून आपल्याला जाणवते. म्हणजे काय विचार बाबासाहेबांनी केले होते,
तर बाबासाहेब त्या ठिकाणी या पद्धतीने विचार करतात की 4 धर्म खूप महत्वाचे आहे, की ज्याचे धर्म संस्थापक जे आहेत ते धर्म संस्थापक, त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते येशू ख्रिस्त आहे, दुसरं आहे मोहम्मद पैगंबर, तिसरं आहे श्रीकृष्ण आणि चौथे आहे बुद्ध. या 4 धर्मांची ज्यावेळेस आपण तुलना करतो की एक येशू ख्रिस्ताने सांगितलेले की तो ईश्वराचा पुत्र आहे, म्हणून ईश्वराने जो काही संदेश दिलेला आहे हा संदेश माझ्या माध्यमातून दिलेला आहे आणि मी सांगतो, म्हणून या गोष्टीचं तुम्ही पालन करा आणि मीच तुम्हाला खऱ्या अर्थाने, ज्याला आपण एक प्रकारचा स्वर्ग म्हणतो, त्या स्वर्गाचे द्वार हा मीच खऱ्या अर्थाने उघडून देणार आहे आणि तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार आहे, तुमची आणि ईश्वराची भेट करून देणार आहे. या पद्धतीचं जे काही बायबलमधलं जे काही वचन आहे ते वचन येशू ख्रिस्तांच्या द्वारे सांगितलेलं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की येशू ख्रिस्तांचा धर्म या स्वरूपात त्यांनी मांडलेला आहे. मोहम्मद पैगंबरांनी जो धर्म मांडलेला आहे, या मोहम्मद पैगंबरांनी मांडलेला जो धर्म आहे, या धर्मामध्ये देखील आपल्याला ही गोष्ट जाणवते की त्यांनी स्वतःला पैगंबर म्हटलेलं आहे. पैगंबर याचा अर्थ प्रेषित. प्रेषित याचा अर्थ कोण, तर जे कोणी ईश्वर आहे त्या ईश्वराचा संदेश सांगणारा, त्याचं माध्यम असणारा जो कोणी व्यक्ती आहे तो एक प्रकारचा पैगंबर. पैगंबर म्हणजे पैगाम आणणारा, मेसेज सांगणारा. कुणाचा मेसेज, तर देवाचा, ईश्वराचा मेसेज सांगणारा आपल्या शिष्यांना आणि एक प्रकारचं माध्यम होणारा. म्हणून ज्यांना कुणाला जन्नत किंवा स्वर्ग प्राप्त करायचे त्यांनी माझी गोष्ट ऐकावी आणि माझ्या गोष्टीचं अनुपालन करावं, तरच त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते, तरच त्यांच्यासाठी जन्नत किंवा स्वर्गाचं द्वार उघडू शकतं. या दृष्टिकोनातून मोहम्मद पैगंबरांचा संदेश आहे. श्रीकृष्णाचा संदेश आहे की मी परमेश्वर आहे, सर्व ईश्वरांचा परमेश्वर हा मीच आहे आणि म्हणून तुम्ही मी जी गोष्ट सांगत आहे त्या गोष्टीला तुम्ही मानलंच नाही तर त्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार तर केलाच पाहिजे, परंतु मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर माझी भक्ती केली पाहिजे, माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे, माझ्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे, तर मी तुम्हाला प्राप्त होईल आणि तर तुम्ही खऱ्या अर्थाने एक प्रकारच्या परमात्म्याला तुम्ही प्राप्त होऊ शकता. या पद्धतीची विचारधारा त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. किंवा त्यांच्यासाठी त्यांचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ, एक एक ग्रंथ खूप महत्वाचे. त्या ग्रंथामध्ये जर येशू ख्रिस्तांचा संदेश पाहिला तर आपल्याला बायबलच्या द्वारे पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट, मोहम्मद पैगंबरांचा संदेश पाहिला तर कुराणाच्या द्वारे पाहायला मिळतो. तिसरी गोष्ट, श्रीकृष्णाचा संदेश पाहिला तर भगवद्गीतेच्या आधारे पाहायला मिळतो. आणि भगवान बुद्ध या तिन्ही व्यक्तींपेक्षा कसे वेगळे आहे हे बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले. हे वैशिष्ट्य भगवान बुद्धांचं या ठिकाणी सांगताना डॉक्टर बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की महामाया आणि शुद्धधन यांचा एक औरस पुत्र या पलीकडे मी कुणी नाही. मी एक सर्वसाधारण मनुष्य आहे आणि सर्वसाधारण मनुष्य म्हणत असताना मी ज्या गोष्टींची प्राप्ती केलेली आहे त्या गोष्टींची प्राप्ती ही प्रत्येक व्यक्ती करू शकतो. प्रत्येक व्यक्ती जो आहे तो बुद्ध बनू शकतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून भगवान बुद्धांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. इतकंच नव्हे तर हे तिन्ही धर्म संस्थापक असं म्हणतात की माझ्या धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल तुम्हाला कोणालाही करता येणार नाही. मी जे सांगितलेले त्याच पद्धतीने जीवन पद्धती ही तुमची असली पाहिजे, त्याच पद्धतीची भक्तिभावना, त्याच पद्धतीच्या श्रद्धा, उपासना, आराधना ह्या तुम्ही केल्या पाहिजे आणि त्याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारचं चिंतन केलं पाहिजे, ज्याद्वारे तुम्हाला माझ्या माध्यमातून ईश्वराचं दर्शन होऊ शकेल. परंतु बुद्धांनी असंच न सांगता बुद्ध असं म्हणतात की मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही. बाकी तिन्ही संस्थापक एक प्रकारचा मोक्षदाता असल्यासारखंच सांगत आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की बुद्धांचं जे महत्व आहे ते खूप निराळं, खूप वेगळं आणि खूप आधुनिक विज्ञानाशी सुसंगत अशा पद्धतीचं बुद्धांचं या ठिकाणी जे नेतृत्व होतं आणि महत्व होतं ते त्या पद्धतीचं आहे. आणखीन आपण जर या तिन्ही धर्मांची तौलनिक जर अभ्यास केला तर बुद्धांचा धर्म आधुनिक वाटतो आणि तो विज्ञानाच्या सुसंगत वाटतो. आणि बुद्धांनी कोणतेही धर्मतत्व शाश्वत त्याच पद्धतीची असली पाहिजे अशा प्रकारचा संदेश सांगितला नाही. काल परिस्थिती सापेक्षता पाहता धर्मतत्व ही हळूहळू त्याच्यामध्ये तुम्ही कालानुरूप बदल करू शकता. त्यातली नीती ही खूप महत्वाची आणि ती काळानुरूप बदलत जाते. स्वरूप जे आहे हे विकासाचं स्वरूप आहे असं भगवान बुद्ध सांगतात. त्याच पद्धतीने बाबासाहेब असं म्हणतात की भारतामध्ये असणारे हे जे 2 धर्म आहेत, हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म, या 2 धर्मामध्ये सगळ्यात मोठे तौलनिकरित्या जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की हिंदू धर्माचं जी पूर्वीची
जी जीवन पद्धती होती ती चातुर्वर्ण्य व्यवस्थेवरती आधारित होती. ही चातुर्वर्ण्य व्यवस्था ही वेदाप्रमाणे जर पाहिलं तर ती आपल्याला जन्माजन्माने प्राप्त झालेली होती. ही चातुर्वर्ण्य व्यवस्था ही कधीही संपू न शकणारी होती. परंतु ही चातुर्वर्ण्य व्यवस्था संपवण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करण्यात आले. ज्यावेळेस बुद्ध आणि महावीरांसारखे मोठे धर्मसंस्थापक झाले, ज्यांनी ईश्वर हा धर्माचा अंग नाही, आत्मा हे धर्माचा अंग नाही, या पद्धतीचा उपदेश केला आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेला त्यांनी कडाडून विरोध केला. त्यावेळेस इतर धर्मतत्वांशी जुळवून जरी घेतलं असलं तरी चातुर्वर्ण्य व्यवस्थेशी हिंदू धर्म जुळवून घेत नव्हता. परंतु हळूहळू त्यांनी जुळवण्यास सुरुवात केली आणि शेवटी श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेमध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था ही गुणांच्या आधारे असावी अशा प्रकारचा उपदेश हा आपल्याला भगवद्गीतेत पाहायला मिळतो किंवा कर्म सिद्धांताच्या द्वारे तो पाहायला मिळतो. परंतु भगवान बुद्धांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था ही पूर्णपणे नाकारली होती किंवा महावीरांनी पूर्णपणे नाकारली होती. कारण की ज्या व्यवस्थेचा आधार अपौरुषेय अशा स्वरूपाचा आहे, तो आधारच बाबासाहेबांना किंवा भगवान बुद्धांना अमान्य होता. परंतु भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची चातुर्वर्ण्य व्यवस्था, कोणत्या प्रकारची जाती व्यवस्था, कोणत्या प्रकारची स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा भेद हा धर्मामध्ये अजिबात नव्हता. मग भगवान बुद्धांच्या धर्माचं महत्व काय होतं? तो पूर्णपणे कर्म सिद्धांतावरती आधारलेला होता आणि कर्म सिद्धांतालाच महत्व देता कर्माच्या आधारेच माणसाची प्रगती होऊ शकते, या प्रकारचा संदेश भगवान बुद्धांचा होता. या प्रकारचे धर्म तत्व त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितली होती आणि या पद्धतीने तो सामाजिक पण होता. माणसाच्या जीवनामध्ये अधिक उच्च प्रकारची जडणघडण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या त्या गोष्टीवरती भर देणारा होता आणि केवळच संन्यासी वृत्ती वाढवणारा नव्हता, तर समाजामध्ये राहून समाजातील लोकांशी नीतिमत्ता, सदाचरण आणि त्यांच्याशी उचित व्यवहार, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा स्वीकार करणारा अशा पद्धतीने भगवान बुद्धांचा उपदेश हा धम्माच्या प्रती होता. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की हा आधुनिक धम्म जितका जितका आपण वाचू, जितका जितका आपण अभ्यासू, तितका तितका त्याच्यातली जी आधुनिकता जी आहे ही अधिक स्पष्ट होते. कारण आजही आपण आधुनिकतेकडे जात असताना रूढीवादी परंपरा किंवा पुराणमतवादी परंपराची जोपासना करत असताना आज आपण पाहायला मिळतं. लोकांना केवळ भक्तिभावामध्ये रमवणे किंवा अंधश्रद्धेमध्ये घडवणे अशा पद्धतीने बुद्ध धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा उपदेश हा केलेला नाही आहे. तिथे जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी माणसाने डोळस प्राण्याने स्वीकारण्यासाठी आहे. प्रत्येक गोष्ट ही तुमच्या जोपर्यंत स्व अनुभूतीला येत नाही किंवा तुमच्या कार्यकारण भावनेच्या सिद्धांताला जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत ती गोष्ट ही तुम्ही अमान्य करू शकता. मात्र जेव्हा तुम्हाला तुमच्या अनुभूतीने, तुमच्या प्रत्यक्ष ज्ञानाने गोष्ट लक्षात आल्यानंतर तुम्ही मात्र त्या गोष्टीचा स्वीकार सहजरित्या करू शकता. अशा प्रकारच्या तत्वज्ञानाची मांडणी बाबासाहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. ह्या तिन्ही धर्मांचा तौलनिक अभ्यास केला असता की आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की हे धर्म ईश्वर प्रधान आहे. हे धर्म जे आहेत ते मुक्ती जे सांगतात, मोक्ष सांगतात ते त्यांच्या माध्यमातून सांगतात किंवा जे काही कर्मसिद्धांत ते सांगतात ते त्यांच्या माध्यमातून सांगतात. मात्र भगवान बुद्ध हे यापेक्षा वेगळे आहेत आणि त्यांची मांडणी वेगळी आहे. ते जितके आधुनिक आहे, जितके कर्मसिद्धांतावरती भर देतात, जितकी जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था संपण्यासाठी ते जितके भर देतात, तितका भर इतर कोणतेही धर्मसंस्थापक देत नाही. म्हणून भगवान बुद्धांचा धम्म टिकणे खूप आवश्यक आहे. तो संवर्धित करणे खूप आवश्यक आहे. तो वाढवणे खूप आवश्यक आहे. कारण की धम्मामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीवाद नाही. धम्मामध्ये कोणत्याही प्रकारचा स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा लिंगभेद नाही. धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचे उच्चता आणि नीचता अशा पद्धतीची भावना नाही. धम्म एका महासागरासारखा आहे की ज्या ठिकाणी अनेक प्रकारच्या नद्या येतात आणि त्या महासागराला मिळतात. तशा पद्धतीने धम्माची एक प्रकारची विचारसरणी किंवा धम्माचं अस्तित्व या स्वरूपाचं आहे. म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आणखीन याचा तौलनिक अभ्यास करत असताना आपण सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तर बाबासाहेब असं म्हणतात, कोणतीही समाज व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी त्या समाज व्यवस्थेमध्ये
एक तर कायद्याचा किंवा नीतिमत्तेचा आधार द्यावा लागतो. कायदा आणि नीतिमत्ता या दोन्हीपैकी एखादी गोष्ट जरी नसेल तर समाज स्वास्थ्य अबाधित राहत नाही. म्हणून सामाजिक स्वास्थ्य जे आहे, सामाजिक जी जडणघडण आहे आणि या जडणघडणीतून निर्माण होणारं जे स्वास्थ्य आहे, हे स्वास्थ्य आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण आपल्या धम्माचा स्वीकार केला पाहिजे आणि त्या धम्माचं समाज स्वास्थ्य हे आपण टिकवलं पाहिजे. म्हणजे समाज स्वास्थ्य टिकवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? एक तर शिस्तीची, एक तर सदाचरणाची किंवा बहुसंख्य लोकांच्या नीतिमत्तेच्या धाकाने समाज जीवन सुस्थिर ठेवण्यास प्रवृत्त करता येते अशा प्रकारची, किंवा नीतिमत्तेवरती आधारित धर्म समाज जीवन सुस्थिर करण्याचे व समाज स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचे प्रमुख तत्व आहे हे आपल्याला मान्य करावे लागते. एकतर कायदा किंवा त्या धर्मातील नीतिमत्तेची तत्वे. ही दोन गोष्टी ज्या आहेत, या दोन गोष्टींच्या आधारे कोणताही धर्म हा समाज स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो, सुस्थिर ठेवू शकतो. आज ही खूप गरज आहे, ही काळाची गरज आहे. कारण की आजच्या काळातलं समाज स्वास्थ्य हे बिघडत चाललेलं आहे. आज आपल्याला अनेक ठिकाणी हे लक्षात येतं की तरुण पिढी ही भरकटत चाललेली. आपण लोक खूप कल्पनाजन्य विश्वामध्ये रमतो, त्यामुळे वास्तविकतेपासून आपण दूर राहतो. परंतु समाज स्वास्थ्य जे आहे हे आपल्याला बिघडत असताना आज पाहायला मिळत आहे. आज मैत्री संबंध, नातेसंबंध, कौटुंबिक संबंध अशामध्ये देखील समाज स्वास्थ्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही. काही ठिकाणी ते पाहायला मिळतं, परंतु काही ठिकाणी मात्र ते इतकं दुर्मिळ झालेलं आहे की नव्या विचारांची इतकी त्याच्यावरती जडणघडण होत असताना नवा विचार आपण त्याच्यावरती लादला जातो आणि कोणतीच गोष्ट नाही आहे, कोणतंच धर्मतत्व नाही आहे किंवा कशालाच मानायचं नाही अशा पद्धतीचे विचार देखील आपण करत असतो आणि याच्यामुळे समाज स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे. एकमेकांशी असणारे नातेसंबंध, एकमेकांशी असणारे मैत्रीचे संबंध, एकमेकांशी असणाऱ्या सहकार्याची भावना किंवा एकमेकांच्या प्रती असणारी कृतज्ञतेची भावना ही आपल्याला दूर होत असताना आज पाहायला मिळते. याची जोपासना करणे आवश्यक आहे. हीच तर नीती आहे, हाच तर धम्म आहे. तर याची जोपासना जर आपण केली तर मात्र समाज स्वास्थ्य हे विकसित होण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला मिळत जातात आणि आपली एक चांगल्या प्रकारची जडणघडण ही होत जाते. यासाठी बुद्ध धम्माचं तत्व जे आहे ते आवश्यक आहे, जे समाज स्वास्थ्यावरती आधारित आहे, जे कायद्याने तुमच्यावर लादलेलं नाही, जे तुमच्या बुद्धीला पटेल, जे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूतीला येईल, या अनुभूतीद्वारे तुमच्यामध्ये निर्मित होत जातं. म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची, जी समाज स्वास्थ्य निर्माण करते. हे इतर धर्माच्या आधारे निर्माण होत नाही, हे बुद्ध धम्माच्या आधारे निर्माण होतं आणि म्हणून बुद्ध तत्वज्ञान खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट ही आहे की धर्म हा विज्ञानाशी विसंवादी असून चालत नाही. जो धम्म किंवा धर्म विज्ञानाशी विसंगत आहे तो लोकांच्या आदरास म्हणजे पात्र ठरत नाही. तो हास्यास्पद ठरून जीवनाविषयक तत्वज्ञान रुजवण्यात असमर्थ ठरतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास असे म्हणते की धर्माला जर कार्यप्रवण व्हायचं असेल तर त्याचा संबंध कार्यकारणांशी म्हणजे विज्ञानाशी दृढता असायला हवा. हे खूप महत्वाचं आहे. कारण की जर धर्म हा विज्ञानाशी सुसंगत नसेल तर असा धर्म कुचकामी ठरतो, हास्यास्पद होतो. आज तरुण मुलं जी आहेत ही जी धर्माची जी एक प्रकारची थट्टा करतात किंवा धर्माच्या प्रती त्यांच्या मनामध्ये जी भावना निर्माण होते ती या प्रकारची असते. कारण की आजचं विज्ञान हे अधिक जलद गतीने प्रगती करत आहे, अधिक जलद गतीने ते एक विकासाची प्रक्रिया पाहत आहे आणि आज मनुष्याचा विश्वास हा विज्ञानावरती जास्त आहे आणि कोणताही धर्म जर विज्ञानाच्या कसोटीवरती उतरत नसेल तर अशा प्रकारचा धर्म हा खऱ्या अर्थाने हास्यास्पद ठरतो आणि कार्यकारण भावनेच्या कोणत्याच गोष्टीच्या पात्रतेवरती तो उतरू शकत नाही. अशा पद्धतीची जर धर्माची एक प्रकारची सिद्धांताची बाजू असेल तर मात्र तो धर्म कुचकामी ठरतो, तो भविष्य काळामध्ये टिकू शकत नाही. असे अनेक धर्म जे होते जे काळाच्या ओघात निघून गेले, जे जादूटोण्यावरती आधारित होते, जे एक प्रकारच्या मायथिकल गोष्टीवरती आधारित होते, असे धर्म टिकत नाही. म्हणून बुद्ध धर्माचं
सगळ्यात महत्त्वाचं टिकण्याचं कारण काय आहे की तो विज्ञानाशी सुसंगत आहे. विज्ञानाच्या गोष्टीवरती अधिक भर देतो आणि कार्यकारण भावनेची, प्रतीत्य समुत्पादाची जी सगळ्यात मोठी वैचारिक मांडणी आहे, ती वैचारिक मांडणी भगवान बुद्ध देतात किंवा प्रत्यक्ष प्रमाणाला ते महत्त्व देतात. आणि प्रत्यक्ष प्रमाणातून जी गोष्ट सिद्ध होते ती गोष्ट खऱ्या अर्थाने कार्यकारणेच्या या शृंखलेमध्ये असते. आणि म्हणून या पद्धतीने हा धम्म किंवा हा धर्म हा जास्त विज्ञानाशी सुसंगत आहे. तिसरी गोष्ट, सामाजिक नीतिमत्ता ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सामाजिक नीतिमत्ता या दृष्टीने धर्माला एक विशिष्ट परीक्षेत उतरावे लागते. धर्म केवळ नीतिबद्ध असून चालत नाही, तर त्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयींच्या चाचणीत उतरावे लागते. या त्रयींशिवाय कोणताही धर्म समाजधारणेत निरर्थक ठरत असतो. कोणताही धर्म हा समाजधारणेमध्ये निरर्थक ठरण्याची कारण आहेत बाबासाहेब असं म्हणतात. जर तो धर्म सामाजिक नसेल, जर तो धर्म नीतिमत्तेचं वेगळं स्वरूप स्पष्ट करत असेल, जर तो धर्म नीतिबद्ध चालत नसेल आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिरत्नेचा किंवा या त्रयींचा चाचणीत तो उतरत नसेल, तो समाजधारणेसाठी अनावश्यक ठरतो. मात्र बुद्ध धम्म जो आहे हा समाजधारणेसाठी आवश्यक ठरतो, कारण बुद्ध धम्माचं तत्व स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 गोष्टीवरती बुद्ध धम्माची मांडणी आहे. बुद्ध प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य देतात. बुद्ध प्रत्येक व्यक्तीचं मूल्य हे महत्वपूर्ण आहे असं सांगतात. बुद्ध समतेच्या पुरस्काराचा उद्धार करतात. बुद्ध प्रत्येक व्यक्तीमध्येच नव्हे तर प्राणी मात्रावर देखील तितकंच प्रेम आणि तितकीच समतेची भावना विकसित केली पाहिजे अशा पद्धतीचं विचार, अशा पद्धतीचं धम्म मार्ग ते सांगतात. आणि बुद्ध बंधुता म्हणजे केवळ बंधुता म्हणजे तात्पुरती समाजापुरती किंवा एका गटापुरती मर्यादित अशा पद्धतीने न सांगता विश्व बंधुत्व, मैत्री भावना हे बुद्ध शिकवतात. या पलीकडे बुद्ध धम्म हा सामाजिक धारणेसाठी किती महत्त्वपूर्ण गोष्टी सांगतो हे आपण प्रत्यक्ष जर बुद्ध धर्माचा अभ्यास केला तर त्यातून स्पष्ट होतं. म्हणून करुणा, प्रज्ञा आणि शील याची शिकवण बुद्धांची आहे आणि ती खऱ्या अर्थाने समाजधारणेसाठी आवश्यक आहे. ती खऱ्या अर्थाने मानवतेसाठी आवश्यक आहे. म्हणून ही चाचणी सगळ्यात महत्वाची. या विपरीत इतर धर्म हे मात्र तितके आधुनिक आणि तितके समाजधारणेसाठी आपल्याला कारणीभूत ठरतीलच असं नाही. म्हणून बुद्धांच्या धम्माचा विचार करणे, बुद्धांचा धम्म वाढवणे, त्याचं संगोपन आणि संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. चौथी गोष्ट, धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊन त्याचे उदात्तीकरण केव्हाही केलेले बरे नसते. जो धर्म दारिद्र्यात आनंद आहे असं पद्धतीची शिकवण देतो तो धर्म माणसाचं भौतिक जीवन उंचावू शकत नाही. दारिद्र्याचे गोडवे गाऊन त्याचं उदात्तीकरण करू नये. हे आपण पाहतो की हिंदू धर्मात किंवा इतर धर्मामध्ये दारिद्र्याचे गोडवे हे गायलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि दारिद्र्याच्या गोडव्यामध्ये माणसाला आनंद मिळतो असं पाहिलं जातं. या ठिकाणी बाबासाहेब धर्माच्या नावाखाली श्रीमंताच्या संन्यास वृत्तीचे स्तोम माजवले गेले तर ते एकदाचे मान्य केले जाऊ शकते, परंतु गरिबी ही पूर्वजन्माचे फळ आहे म्हणून दारिद्र्याचे स्तोम माजवले गेले तर धर्माचा विपर्यास होणे किंवा करणे असा होतो. अनैतिक व गुन्हेगारी यांना चिरस्थायी स्वरूप प्राप्त करून देणे एवढेच नव्हे तर नरकाच्या कल्पनेप्रमाणे एका यातनायुक्त जीवनाला मान्यता देणे अशा पद्धतीने या कसोटीवरतीच कोणता धर्म असेल तर तो पूरक ठरू शकत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर जो धर्म फक्त आणि फक्त दारिद्र्याच्या गोष्टींचं समर्थन करतो आणि एक प्रकारची गुन्हेगारी, एक प्रकारची धर्मासाठी अनैतिकता याचं पालन करणे अशा प्रकारची शिकवणी देतो, तो याच ठिकाणी एक प्रकारच्या कोणत्याही सामाजिक किंवा कोणत्याही नैतिक कसोटीवरती अशा प्रकारचा धर्म टिकू शकत नाही. या वरील प्रश्नांचा विचार केला असता एक गोष्ट आपल्याला स्मरणात असल्या पाहिजे की आता महात्मा अवतरण्याचे दिवस गेलेले आहे. बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की आता नवीन कोणी अवतार घेणारा महात्मा येणार नाही. आता जे धर्म आहे त्या धर्मांचाच आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्या धर्मातूनच सर्व
उत्कृष्ट धर्म कोणता आहे आणि तो धर्म तुमच्या या प्रकारच्या विज्ञानाच्या किंवा सामाजिक स्वास्थ्याच्या किंवा तुमच्या समाज धारणेच्या गोष्टीला आवश्यक आहे का नाही, किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयींना तो न्याय देऊ शकतो का नाही, या गोष्टीवरती कुठलाही धर्म जो आहे तो आज आपल्याला पाहणे खूप आवश्यक आहे. जग जे आहे ते झपाट्याने बदलत आहे. लोकांची विचारधारा ही झपाट्याने बदलत आहे. काही लोक कोणताच धर्म चांगला नाही अशा पद्धतीची विचारधारा सांगतात. काही लोक कार्ल मार्क्सच्या विचार सिद्धांतातून असं सांगतात की धर्म अनावश्यक आहे, ती एक प्रकारची अफूची गोळी आहे. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की धर्म हा का आवश्यक आहे. माणसाच्या जीवनामध्ये धर्माशिवाय माणसाचं जीवन हे परिपूर्ण नाही. धर्म हा माणसाच्या प्रत्येक गोष्टीला एक प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो आणि भगवान बुद्धांचा धर्म हा त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून भगवान बुद्धांच्या धम्माचं भवितव्य कशावरती अवलंबून आहे, तर एक प्रकारे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे हिंदू धर्माचा धर्मग्रंथ म्हणून भगवद्गीता किंवा ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ म्हणून बायबल किंवा मुस्लिम धर्माचा धर्मग्रंथ म्हणून कुराण, हे 3 धर्मग्रंथ त्यांचे सहज आपल्याला हातामध्ये घेऊन जाता येऊ शकतं, इतरांना देता येऊ शकतं, त्याचा प्रचार प्रसार आपण करू शकतो, किंवा एकच ग्रंथ आहे. परंतु बुद्ध धर्माचं साहित्य हे प्रचंड मोठं आहे. या बुद्ध धर्माच्या या प्रचंड मोठ्या साहित्यातून आपल्याला बुद्ध धर्माचं सार तत्व कशात आहे हे नक्की सांगता येत नाही. म्हणून काही लोक धम्मपद नावाच्या ग्रंथाचा अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु बाबासाहेबांनी त्या काळामध्ये 1950 मध्ये असं सांगितले, केवळ धम्मपदावरती न थांबता आपल्याला अशा एका नव्या ग्रंथाची निर्मिती करता आली पाहिजे, जे एक प्रकारचं संक्षिप्त वचन असेल, जे प्रकारचं भगवान बुद्धांच्या मार्गावरती, म्हणजे आपण त्या मार्गावरती जाण्यासाठी एक प्रकारचा ट्रॅक असेल, एक प्रकारचा मार्ग असेल, आणि तो ग्रंथ हा बनवणे खूप आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्या ग्रंथाची सुरुवातच, म्हणजे सुरुवातीला जी केली होती ती सुरुवात करत असताना त्याचं नाव त्यांनी दिलं होतं गॉस्पेल ऑफ बुद्धा. परंतु बाबासाहेबांनी ते नाव बदललं आणि बाबासाहेबांनी हळूहळू दी बुद्धा अँड हिज धम्मा असं ते ग्रंथाचं नाव केलं. भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण किंवा त्यांचा धम्म या पद्धतीने बाबासाहेबांनी ते टायटल दिलं आणि त्यांनी एक ग्रंथ बनवला, जो ग्रंथ आज आपल्याला दी बुद्धा अँड हिज धम्मा याद्वारे आपल्याला पाहायला मिळतो. तर या ग्रंथामध्ये संक्षिप्त वचनं आहेत बुद्ध धम्माची. संक्षिप्त वचनं म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात, आय एम कंपाइल्ड ऑफ दिस बुक अँड, की याच्यामध्ये टोटल जितकं कंपायलेशन मला करता आलं, जितकं बुद्ध वचन मला संग्रहित करता आलं आणि त्याची मांडणी करता आली, तितकी मी ती मांडणी केलेली आहे. आणि या पद्धतीने जर आपण पाहिलं तर बुद्ध आणि धम्मा एक प्रकारचा ट्रॅक आहे. बुद्ध धर्मामध्ये प्रवेश करण्याचा तो एक मार्ग आहे आणि हा मार्ग बाबासाहेबांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाद्वारे दिला. म्हणून अशा ग्रंथाची निर्मिती करणे हे बाबासाहेबांनी त्यावेळेस सुचवले होते. परंतु त्याची परिपूर्ती स्वयं बाबासाहेबांनी 1956 साली लिहिलेल्या या धम्म ग्रंथाच्या आपल्याला दिली. दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली होती ती ही या प्रकारची होती की ज्याप्रमाणे बौद्ध भिक्षू आज जीवन जगतात, ते बौद्ध भिक्षू जे आहेत त्यांची जीवन पद्धतीमध्ये अमूल्य ग्राह बदल आणला पाहिजे. ते फक्त पूजा अर्चा, परित्राण पाठ किंवा ध्यानधारणा किंवा संन्यासी वृत्ती अशा प्रकारचे बौद्ध भिक्षू असता कामा नये. बौद्ध भिक्षूंचं जीवन हे इतरांना मार्गदर्शक ठरावं अशा प्रकारचं असलं पाहिजे. बौद्ध भिक्षूंचं जीवन एक प्रकारे त्यांनी समाजामध्ये राहणे, समाजासोबत प्रत्येक गोष्ट सेवन करणे आणि समाजासोबत समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करणे, ही अपेक्षा बौद्ध भिक्षूंकडून बाबासाहेबांनी म्हणजे ही अपेक्षा केली होती. या अपेक्षेमध्ये बौद्ध भिक्षू हा विद्वान असला पाहिजे, तो शिक्षित असला पाहिजे, तो म्हणजे निरक्षर असता कामा नये, तो शिक्षित असला पाहिजे आणि त्याने आधुनिक विज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे, त्याने पाली भाषेचा पण अभ्यास केला पाहिजे, त्याने इंग्रजी भाषेचा पण अभ्यास केला पाहिजे आणि सर्वच प्रकारच्या तत्वज्ञानांचा अभ्यास त्याचा असणे आवश्यक आहे. तेव्हाच तो खऱ्या अर्थाने इतरांना मार्गदर्शन करू शकेल. अन्यथा तो मार्गदर्शन करण्यास लायक नाही. केवळ चिवर परिधान केल्याने कोणीही व्यक्ती भिक्खू ठरत नाही. प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत या सर्व निकषांच्या आधारावर पोचत नाही तोपर्यंत तो भिक्षू या संज्ञेमध्ये प्राप्त होत नाही किंवा
त्याला ती संज्ञा प्राप्त होत नाही. म्हणून बाबासाहेबांची अपेक्षा जी होती, भिक्षूंच्या उद्दिष्टामध्ये किंवा त्यांच्या एकंदरीत ध्येयामध्ये बदल करणे. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात, ज्याप्रमाणे ख्रिश्चन मिशनरी ज्या होत्या, या ख्रिश्चन मिशनरींनी ज्या पद्धतीने कार्य केलं, धम्मप्रचार केला, बाबासाहेबांनी असं म्हटलंय, भिक्षूंनी त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे आणि सेवाभावी वृत्ती त्यांनी आत्मसात केली पाहिजे. धम्मप्रचारासाठी कोणत्याही प्रकारची लाज आणि लज्जा, शरम त्यांनी करून घेतली नाही पाहिजे. त्यांनी लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये पोचलं पाहिजे आणि लोकांमध्ये त्यांनी आरोग्य सेवा, लोकांमध्ये त्यांनी एक प्रकार शिक्षण प्रसार या गोष्टींचा देखील, म्हणजे जी सगळ्यात महत्त्वाची चॅरिटेबल जे वर्क्स आहेत, त्या वर्क्सला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याद्वारे ते लोकांमध्ये पोचले पाहिजे. लोकांची कोणत्याही पद्धतीने संपर्क साधून लोकांना धम्मामध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने ते धम्म प्रचार करण्यामध्ये लायक आहे असं म्हटलं जाईल. अन्यथा फक्त विहारामध्ये बसलेले आणि कंटाळवाणे जीवन जगत असलेले अशा प्रकारचे लोक हे भिक्खू ठरत नाही. हे बाबासाहेबांनी 1950 साली लिहिलेल्या भगवान बुद्धांच्या धर्माचं भवितव्य ह्या लेखामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण बौद्ध भिक्षूंच्या जीवन पद्धतीमध्ये, एकंदरीत कार्यपद्धतीमध्ये बदल करणे खूप आवश्यक आहे. जे बाबासाहेबांनी नंतर त्यांनी लिहिलेल्या दि बुद्धा आणि धम्मातून त्यांनी भिक्खू संघ आणि त्या संघाचं महत्त्व काय यातून ते स्पष्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे भिक्षू हा नेहमी संघात असला पाहिजे. संघ सोडून तो असता कामा नये, संघटना सोडून, समाज सोडून त्याने असता कामा नये. जरी तो वैयक्तिक साधनेमध्ये असला तरी त्याचं जीवन जे हे समाजसेवेसाठी असणे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट जे की आंतरराष्ट्रीय बौद्ध लोकांशी आपला हा संपर्क असला पाहिजे. परंतु आंतरराष्ट्रीय बौद्ध लोकांशी संपर्क असणे म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय लोकांशी आपण एकत्रित येऊन नव्या विधायक कार्याची आपण सुरुवात करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे भारतीय दृष्टिकोनातून आपण अल्पसंख्याक आहे, परंतु जागतिक दृष्टिकोनातून बहुसंख्याक आहे. या दृष्टिकोनातून जागतिक बौद्धांचं सहाय्य घेऊन भारतामध्ये धम्म प्रचार आणि प्रसाराचं कार्य आपण केलं पाहिजे. परंतु ते पण केवळ लोकांमध्ये अंधश्रद्धा रुजवेल अशा प्रकारचं काम करता कामा नये किंवा आपल्यातली स्वतःला प्रसिद्ध होण्याची वृत्ती म्हणून फक्त आपण त्यासाठी काम केलं पाहिजे याकरिता नव्हे, तर खरोखर वास्तविकरित्या आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकणे आणि आपल्या लोकांना त्या गोष्टी सांगणे हे खूप आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने आपण काम वाढवणे खूप आवश्यक आहे. कारण की बुद्ध धम्माचं कार्य हे फक्त आणि फक्त विचारधारा सांगणे नाही, तर वास्तविकतेमध्ये मानवतेची सेवा करणे हे आहे. आणि मानवतेची सेवा करणे हे जर तुमच्या मनातून येत असेल तर तुमच्या कार्यातून, तुमच्या कृतीतून ते लक्षात येऊ शकते. कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रवचन, प्रत्येक व्याख्यान, प्रत्येक भाषण हे दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही, ते आपण स्वयं शिकण्यासाठी आहे. स्वतः आपण शिकणे, कारण लर्निंग ऑल्सो डुईंग. शिकणे याचा अर्थ करणे, शिकणे याचा अर्थ फक्त दुसऱ्याला सांगणे नाही, तर स्वतःही त्या पद्धतीने करणे, स्वतःही त्या पद्धतीने त्या कार्यामध्ये कार्यप्रवण होणे. त्याशिवाय बुद्ध धम्माचं भवितव्य हे विकसित होणार नाही. कारण की येणारा काळ जो आहे हा अत्यंत धोक्याचा अशा प्रकारचा काळ आहे. देशामधली राजकीय परिस्थिती वेगळी आहे, देशामधली सामाजिक परिस्थिती ढवळून निघत आहे, त्याचं ध्रुवीकरण होत आहे. कोण कुठलं मत आणि कोण कोणती गोष्ट करत आहे हे समजत नाही. अशा संभ्रमित स्थितीमध्ये जर आपल्याला कोणती गोष्ट तारू शकते तर भगवान बुद्धांचा धम्म आपल्याला तारू शकतो. आणि भगवान बुद्धांचा धम्म हा खऱ्या अर्थाने हा आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आणि त्यातून आरोग्य सेवा, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार, सेवाभावी संस्था, लोकांना मदत करण्यासाठी काही संस्था, अशा संस्थांची जर आपण निर्मिती करू शकलो तर निश्चितपणे बाबासाहेबांनी सांगितलेल्या या धम्माचं स्वप्न जे आहे की संपूर्ण भारत बुद्धमय करणे हे साकार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की धम्माचं भवितव्य बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञांवरती अवलंबून आहे. 22 प्रतिज्ञेचं आपण तंतोतंत पालन केलं पाहिजे. 22 प्रतिज्ञा सोडून आपण जर बुद्ध धम्म सांगायला लागलो तर बुद्ध धम्म हा आपण
एक प्रकारचा विपर्यास केल्यासारखा आहे. कारण की 22 प्रतिज्ञा ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि जे लोक नवदीक्षित आहे, म्हणजे आपण सगळे नवदीक्षित लोक आहोत. या नवदीक्षित लोकांना आणखीन धम्माची संहिता माहिती झालेली नाही. आणखीन लोकांना आजच्या परिस्थितीमध्ये सर्वच लोकांना त्रिसरण पंचशिलासारख्या गोष्टी देखील पाठ नाही, माहिती नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपल्याला धम्माची वाढ, धम्म टिकवणे, धम्म रुजवणे ही किती आवश्यक झालेलं आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. की ज्यावेळेस या ठिकाणी जी राजकारणाची परिस्थिती तयार होती ती धर्माच्या नावावरती तयार होतीये आणि आपली जी राजकारणाची परिस्थिती तयार होती आहे ती सामाजिकतेच्या नावाखाली तयार होतीये आणि सामाजिकतेच्या नावाखाली तयार झालेली परिस्थिती याचं रूपांतर पुन्हा धर्मात होत असतं. किंवा जरी कितीही लोक यांनी स्वीकार केला की आपल्याला सामाजिक बदल करायचे, परंतु त्याचा एक सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो धर्मच आहे. धर्माशिवाय माणसाचं जीवन म्हणजे फुकाच आहे असं बाबासाहेब म्हणतात. म्हणून धर्म खूप आवश्यक आहे. बाकीच्या गोष्टी या संविधानाने तुम्हाला प्राप्त होतात, परंतु धर्म किंवा धम्म हा तुमच्या जीवनामध्ये अमूल्य ग्रह बदल घडून आणतो, नैतिक बदल घडून आणतो, सामाजिक बदल घडून आणतो आणि एक प्रकारे समाज स्वास्थ्य हे तुमच्यामध्ये निर्माण करतो. आणि म्हणून बुद्ध धम्म टिकवणे, कारण इतर धर्मांच्या तुलनेमध्ये बुद्ध धम्माचं जे अस्तित्व आहे हे वेगळं आहे आणि तो टिकवणे, तो वाढवणे, त्याच्यामध्ये काळानुरूप बदल करणे हे देखील खूप आवश्यक आहे. आणि हे जेव्हा आपण स्वीकारू, हे जेव्हा आपण मान्य करू, तेव्हा खऱ्या अर्थाने धम्म हा आपण गतिमान करू शकू. आता आपण फक्त आणि फक्त त्याची फक्त आपण उजळणी करत आहोत, परंतु गतिमान करण्याची प्रक्रिया ही आज आपल्यामध्ये होत असताना क्वचित पाहायला मिळत आहे. म्हणून ती गतिमान करण्यासाठी कटिबद्ध असणे खूप आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेबांनी सर्वात मोठा धोका जो या देशामध्ये सांगितला होता, तो धोका या प्रकारचा होता की भारतीय संविधान हे जर चुकीच्या लोकांच्या हातात आलं तर ते भारतीय संविधान आपल्या देशासाठी धोकादायक ठरू शकतं. चुकीचे लोक चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतात, जे चित्र आज आपल्याला पाहायला मिळते. परंतु जरी भारतीय संविधान हे चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेलं आणि त्याचा गैरवापर चालू झाला, तरी देखील बुद्ध धम्म खूप महत्वाचा आहे. बुद्ध धम्म हा तुम्हाला पुन्हा एक नव्या नैतिक गोष्टींचं, एक नव्या सामाजिकतेचं नवं धोरण तुमच्यामध्ये निर्माण करू शकतो. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात, एक तर तुम्हाला धम्म टिकवावं लागेल, बुद्ध धम्म टिकवावं लागेल, नाही तर तुम्हाला भारतीय संविधान टिकवावं लागेल. भारतीय संविधान आणि धम्म या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहे, ज्यातून तुमचं कल्याण हे सामावलेलं आहे. आणि हा कल्याणाचा मार्ग बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1956 साली दिला. 1950चा जरी लेख असला तर आजही तितकाच तो महत्त्वपूर्ण आहे. आजही आपल्याला त्याच जीवनावरती प्रकाश टाकणार आहे. आणि म्हणून या लेखाचा प्रत्येक व्यक्तीने हा वाचला पाहिजे, याच्यावरती चिंतन केलं पाहिजे, याच्यावरती अभ्यास केला पाहिजे आणि धम्म रुजवण्याच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे. कारण की एक दिवस जे बाबासाहेब बोललेले आहे, या देशाचा, समग्र देशाचा धम्म हा बौद्ध धम्म होईल. तर हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.